नमस्कार मंडळी. हळद रुसली आणि कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं, आता जी कृष्णा आहे ती आता विहिरीवरून पाणी भरत असते. तेवढ्यातच आता बाळजाबाईंची माणसं येऊन त्यांना सांगतात की मस्तपैकी सरपंचांना काम लावलंय बरं का बाळजाबाई तुम्ही. आणि बाळजाबाईंना मात्र खूपच भारी गर्व चढतो असं बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला आता आपल्या कृष्णाने एक काम केलेलं असतं. डायरेक्टली आता ती पाण्याचा टँकरच घेऊन येते आणि शिट्टी वाजवून ती घरातल्यांना बाहेर बोलवते. आणि मग असं हे दृश्य पाहून बाळजाबाईंचं तर तुम्हाला माहितीच आहे काय झालं असेल. मग बाळजाबाई तिथे येतात आणि नंतर आता आपली जी कृष्णा आहे ती बाळजाबाईंना म्हणते, काय मग बाळजाबाई कसं वाटलं? अहो मी कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील आहे, समजलं का? असं आता इकडे कृष्णा बाळजाबाईंना म्हणते आणि तिने आता बाळजाबाईंना तोंडावरच पाडलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आता जी दुष्यंतची दुसरी आई आहे ती तिथे आलेली असते आणि दुष्यंतला म्हणते, काय रे बाळा काय झालं? मग तो म्हणतो, अहो काही नाही, इस्त्रीने हात भाजला माझा. तर नंतर आता इकडे आपली जी कृष्णा आहे ती दुष्यंतला म्हणते की हे घ्या, कोरपड लावा बरं वाटेल. ते काय नाही डग बघू कुठं. तर दुष्यंत म्हणत असतो, अगं मला नाही जास्त लागलंय कृष्णा. पण कृष्णा त्याचं काही एक ऐकत नाही, म्हणते तुम्ही शांत बसायचं आणि गपचूप मी लावते ते लावून घ्यायचं. तर मग आता तिकडे कोरपड लावत असते. दुसऱ्या बाजूला आता ज्या अनुसयाबाई आहेत ना ते एक सीन करतात, येतात आणि कृष्णांनी इस्त्री करायला जो शर्ट ठेवलेला असतो त्यावरच त्या गरम इस्त्री ठेवून देतात. आणि हे सगळं काही दृश्य कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही जण पाहतात आणि त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. तुम्हाला काय वाटतंय, कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या समोर या अनुसयाबाईंचं सत्य लवकरच समोर यावं का? ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.